व्हीव्हीपी न्यूज मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। विश्वातील प्रत्येक विषयात विज्ञान ओतप्रोत भरला आहे, फक्त तो जाणून घेण्याची जिज्ञासा आणि शोधण्याची इच्छाशक्ती हवी। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचं प्रतिपादन। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर आणि ज.रा. चंडक प्रशाला बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 51वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी बक्षीस वितरण आणि समारोप समारंभाने संपन्न झाले। या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर ह.ना. जगताप, माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन ठोकळ, सचिवा शिल्पा ठोकळ, उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श विज्ञान शिक्षक सिद्धेश्वर मेहत्रे, नीलकंठ जळकोटे, माजी प्राचार्य सुभाष माने, सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नित्यानंद स्वामी, मुख्याध्यापक सातलिंग षटकार यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन ठोकळ होते। प्रारंभी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी आपल्या प्रास्ताविकेत उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून या प्रदर्शनात सहभागी झालेल्यांचं कौतुक केलं। आयोजकांचे आणि विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्यांप्रती आभार प्रकट केलं। तसंच प्रयोग, निरीक्षण आणि विश्लेषण यातून विज्ञान आकारलं येतं। शालेय अध्ययन अध्यापनात वैज्ञानिक प्रयोगाचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांच्या बालमनावर विज्ञान प्रदर्शनाची सार्थकता सिद्ध करूया असं आवाहन त्यांनी केलं। तर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या मनोगतात विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन करत विश्वातील कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही, फक्त ते कारण जाणून घेण्याची उत्सुकता आणि शोधून काढण्याची इच्छाशक्ती हवी। तसंच कला, क्रीडा, संगीत यामध्ये सुद्धा विज्ञान असल्याचं त्यांनी सांगितलं। माजी प्राचार्य डॉक्टर ह.ना. जगताप यांनी मार्गदर्शन करताना केवळ विज्ञानाच्या तासापुरता वैज्ञानिक दृष्टिकोन नको, तर एखाद्या ऐतिहासिक गोष्टीतील वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची हीच अपेक्षा असल्याचं ते म्हणाले। विज्ञान शिक्षक सिद्धेश्वर मेहत्रे यांनीही विज्ञानातील गमती-जमती विद्यार्थ्यांना सांगितल्या। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। यातील स्पर्धक विजेते: उच्च माध्यमिक गट 6वी ते 8वी, प्रथम क्रमांक उदय रमेश उमाटे, मंगरुळे प्रशाला अक्कलकोट, द्वितीय क्रमांक शिवेंद्रसिंह सयाजी निंबाळकर, शारदादेवी प्रशाला वैराग, तृतीय क्रमांक ओजस ओमप्रकाश फटाले, श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर, माध्यमिक व उच्च माध्यमिक गट इयत्ता 9वी ते 12वी, प्रथम क्रमांक राणी ज्ञानेश्वर परदेशी, मातोश्री सौ सरुबाई माने विद्यालय भाटुंबरे, तालुका पंढरपूर, द्वितीय क्रमांक संकेत अमोल खताळ, कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर, तालुका मोहोळ, तृतीय क्रमांक सिद्धार्थ मधुकर भंडारे, दत्त हायस्कूल सोलापूर, दिव्यांग गटातून तेजल अनिल जाधव, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, तालुका माळशिरस, श्रद्धा तानाजी पवार, नामदेवराव जगताप विद्यालय झरे, तालुका करमाळा, प्राथमिक शिक्षक गटात बसवराज गुरनिंगप्पा परताबादी, जिल्हा परिषद शाळा लोहारा वस्ती करजगी, तालुका अक्कलकोट, माध्यमिक शिक्षक गटातून संजय रामचंद्र जवंजाळ, हर्षवर्धन हायस्कूल तळे हिप्परगे, प्रयोगशाळा परिचर आणि सहाय्यक मधून गणेश बळीराम नकाते, कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर। या विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून संगमेश्वर कॉलेजचे प्राध्यापक विश्वजित आहेरकर, श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेचे रोहित होटकर, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे डॉक्टर नागनाथ नकाते, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश भिडे यांनी काम पाहिलं। प्रदर्शन पाहण्यासाठी शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठी गर्दी होती। प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विस्तार अधिकारी तथा विज्ञान पर्यवेक्षक राजशेखर रागणसुरे, स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, प्राचार्य दत्तात्रय गाजरे, मोहनराव घोडके, राहुल कदम, गणित आणि विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी आणि ज.रा. चंडक प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवृत्ती दळवी यांनी केलं, तर आभार सौ ठोकळ यांनी मानले। व्हीव्हीपी न्यूज साठी नागेश साळुंखे।